कांद्याच्या पातीची भाजी खावं वाटत नाही. आणि मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलं की पापडावर कांदा ते टाकून दिलं की ते कांदा पापडा मस्त आवडते. हां, हे भाजी न गं, ते भाजी न गं. भेंडीची भाजी केलं की आई चिकट आहे, मला खावं वाटत नाही म्हणायचं. आणि पिझ्झा ऑर्डर करायचा आणि असं वडून लाडू ते पिझ्झा खाताना तेव्हा बरं खावं वाटते. हां, रागात येऊन गपचूप खायला. हां, ते बरं आवडते. ती नग ती नग. दूध असलं की नासून टाकायचं, खराब करून टाकायचं. नसलं की म्हणायचं दूध सुद्धा ठेवाण्यात भाकर चुरून खायला म्हणून. हां, असं काय हं, डाळ सेपरेट करून कांदा बाजूला करून खायला. कांद्याच्या पातीमध्ये विटॅमिन लय असते, सगळंच खावं लागते. कांदा कसं खातेस? पनीरची भाजी आणलं की आधी कांदा लागतो. सोयाबीनची भाजी केलं की आधी कांदा लागतोय. कोशिंबीर काल कोशिंबीर केलीस, मध्ये एवढे मोठे कांदे टाकून अर्धा पातेलं तर तूच खाल्लीस एकटीनं कोशिंबीरचं. तो बरं आवडले. आणि ते कांद्यातूनच पाती ते की खाल्ल्याशिवाय कळत नाही कुठली भाजी चव आहे काय नाही. खाल्ल्याशिवाय कळत नाही. हे नगं ते नगं करणाऱ्याला कळतंय काय भाज्या करावं. निघाल्यात मोठे जे आहे ते खाव घरामध्ये. आणि आता म्हणायला बी जमना गेलंय जाऊन ढेकळं माती खावा म्हणून. ते माती सुद्धा भाजून निघाले आता दुकानानं त्या. आणि माती खावल्या दिवसभर किती बी मला सुद्धा भाग नाही काही आता माती खावं. दिवसभर सोप खाल्ले म्हणजे सोप खाल तर मी ते अन्न पचन होण्यासाठी खाते मी सोप बडीशोप. एवढं दिवसातून 10 कप ते पचना जेवला पचत नाही. पचत नाही मला जेवल्यावर दिवसातून 10 हां. माझ्यासोबत बोलत असताना आधी थोडा वेळ विचार करायचं आणि मग बोलायचं. दिवसातून जरी मी 10 पुड्या खात असले बडीशोपच्या तर मी जे असेल ते खाते. कांद्याची पात खाते, भेंडीची भाजी खाते, वांगे खाते, फ्लावर खाते, कोशिंबीर काय ते हे खाते, अजून डाळी खाते कुठल्या पण घरातल्या. अजून शिमला मिरची खाते. मी सगळ्या भाज्या खाते, पण तुम्हाला आवडत नाही म्हणून मी खात नाही. तुम्हाला तुमच्यामुळं माझ्या अंगामध्ये थोडी सुद्धा ही राहिली नाही ताकद. मी सगळ्या भाज्या खाते, पण ह्यांच्यामुळं मला कसं आहे माहिती आहे का, कांद्याची पात खायला जमना गेले, भेंडी खायला जमना गेले, फ्लावर खायला जमना गेले. आम्ही गाईच खाना ते उपाशी मारतो. तुम्ही वडापाव, ते पॅटीस, अजून ते हे बटरचा पाव निघालाय. ते आमच्या काळामध्ये आमच्या जमान्यामध्ये पहिलं चहा केला आहे ना की ते पार्ले जे 5 रुपयाचा बिस्किट पुडा जर आणलं 1972 मध्ये का नाही, लय चांगलं जीवन होतं तेव्हा. आम्ही म्हणत नसतो आई आम्हाला ही दे करून ती दे करून म्हणून. आम्ही जे आहे ते खात होतो. सगळं करून देत नव्हती, आम्ही करून खात होतो तेव्हा. आणि चुलीवर भाकरी करून खात होतो तेव्हा आम्ही. भाज्या काय बी करून आम्ही तेव्हा भाजी जरी संपली
तर आम्ही आईला भिवून आम्ही मागत नव्हतो, आई मला ही भाजी खायचं नाही ती भाजी खायचं नाही असं म्हणत नव्हतो माय. आम्ही मिरचं घेऊन त्याच्यावर तेल टाकून त्या भाकरीसोबत खात होतो आम्ही, गरम गरम लय छान लागत होतं. आणि जरी भाजी नसलं तर भातावर तेल मिरचं टाकून ते कालून खायचं आम्ही. पण म्हणत नसतो आम्ही मला ही भाजी खावं वाटत नाही ती भाजी खावं वाटत नाही. आम्ही लय भीत होतो. आता भेना गेला तुम्ही. सरळ उलट बोलायला पहिला असं उलट बोल. पहिलं उलट बोलायला भाग नव्हतं मित्रांनो. उलट बोललं का पहिलं असं उलटनं गरम करून चटके देत होते. मग ते मी पहिल्याच्या जमान्यातले म्हणून डोळ्यात मिरच घालून मारले. नाही ग, पण आम्ही मार खाल्ला का आमच्या याचा तसला आम्ही खायला नाही, आम्ही मिरची घालून गेला नाही डोळ्यात. आम्ही मिरची डोळ्यात घालून गेला नाही, आम्ही मिरची तेल आम्ही मिरच्यामध्ये तेल घालून मिरचू खाऊन मिरचू पोटात घालून घेत होतो आम्ही आणि पोट भरून घेतो. आणि निघाल्यामध्ये मला बोलायला जे आहे ते खाऊन पोट भरून राहा माय. खायचं माकडावून वाळून जायचं लाकडावून चवना. आणि पहिले 5 रुपयाचं दूध आणलं तर हां आमच्या जमान्यामध्ये 5 रुपयाचं जर दूध आणलं तर थोडं दुधाची चहा करायचा, थोडं दूध गरम करून तेच भातावर टाकून किंवा भाकर चुरून खायचं. आता अर्धा लिटर त्या गोकुळचं जर दूध पिशवी आणलं तर त्या साय त्या चहामध्ये टाकून खायला जातं. आणि एवढं सगळं खाऊन ह्यांच्या जिबी आता मातल्यात, जिबीला ह्यांच्या काहीच चव लागणं गेले. काय बोलायला भाग नाही आता. आणि जेवणा गेलं काय तर म्हणलं की लगेच रुसून बसल्या. आम्हाला रुसायचं नव्हतं तेव्हा माय. आमच्या काळात आमच्या जमान्यामध्ये जर रुसून बसलं तर हाय तर बी भेटत नव्हतं खायला. उपाशी ठेवत होते, उपाशी झोपावं लागत होतं रासून. काय सांगावं अजून हिचं. सुशीला खा, पोहे खा, डोसा द्या. आम्हाला डोसा बिसा काय बी नव्हता त्यावेळेस. डोसा चहा त्यावेळेस आम्हाला